हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे. तर मी आज माझं संध्याकाळचं जे रुटीन आहे ना ते शेअर करते. आणि संध्याकाळचं रुटीन जे आहे ना त्याच्यामध्ये सकाळची बरीच आपली तयारी देखील असते. तर ती मी कशी करते, बऱ्याच काही काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आपण संध्याकाळी प्लॅन करून ठेवू शकतो. आत्ता जरी मुलांना सुट्टी असेल तरी आपल्याला जेवण नाश्ता ती काय आपल्याला बनवायचंच असतं, फक्त टायमिंग जो आहे ना तो वेगळा झालेला आहे. आणि मग सुट्टीच्या दिवशी किंवा मुलांना सुट्टी आहे तेव्हा आपण काय त्यांना द्यायचा हा एक प्रश्न असतो ना, तो देखील सुटून जातो. सो ती काय प्लॅनिंग आहे ना ती मी शेअर करते. आणि सोबतच काही काही ऑर्गनायझरचे स्पृहासाठी मला मस्ट हॅव होते. म्हणजे गर्ल्सचे जे काही ॲसेसरीज आहेत ना ती मला डिलिव्हर झाली होती. आणि खूप दिवसांपासून मी म्हणते की याची व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायची आहे, म्हणून हे असंच आणून ठेवलं होतं, पण काही ऑर्गनाईज झालं नव्हतं. तर जे हेअर ॲसेसरीज असतात ना, आणि मुलींच्या खूप साऱ्या असतात, आणि आत्ताशी फक्त 3 वर्षाची आहे, तरी देखील तिचा एवढा मोठा पसारा झालेला आहे. तर म्हटलं चला हे घेऊनच टाकूया, आणि अजून तरी याच्यामध्ये बरंच काय काय बसेल असं मला वाटतं आहे. तर तिच्या हेअर क्लिप्स, हेअर बँड्स, म्हणजे बन्स आहेत, बऱ्याच काय काय गोष्टी असतातच मुलींच्या, त्या सगळ्या मी आता याच्यामध्ये ऑर्गनाईज करून ठेवते. तर हे जे क्लिप्स आहेत ना बो टाईपचे, हे मी तिचं आणि माझ्यासाठी असे ट्विनिंग करण्यासाठी घेतले होते. आणि लास्ट टाईम मी घातलं पण होतं, पण अजून ती लहान आहे, तिचे केस लहान आहेत, त्याच्यामुळे एवढं व्यवस्थित बसत नाही आहे. पण नक्कीच लवकरात लवकर ट्विनिंग करायचं आणि असे छान असे फोटो काढायचे असं ठरवलेलं आहे. तर असो, इथे ना बऱ्याच माझ्या म्हणजे खूप साऱ्या क्लिप्स तर तिच्या हरवून देखील गेल्या. आणि मला जितकं वेड आहे ना तितकं असं वाटतं की हे सगळं काही तिच्यासाठी देखील करून घ्यावं. तर एवढ्या सगळ्या क्लिप्स तिच्या लावून घेतलेल्या आहेत, आणि इथे एक कमांड हुक लावलेली आहे, आणि त्याला आता मी या सगळ्या क्लिप्स आहेत ना एकत्र लावून ठेवते. आणि मेन म्हणजे आहेत ना, मला असं वाटतं की ह्या जर असं लावलं ना तर वस्तू मिसप्लेस होणार नाहीत. जशा माझ्या खूप साऱ्या तिच्या हेअर क्लिप्स आहेत, हेअर बन्स आहेत, ते हरवून इकडे तिकडे कुठेही पडून गेलेले आहेत. ची लिंक मी तुम्हाला नक्की शेअर करेन. तर बघा, हे जस्ट लावलेलं आहे, आणि तिचं लगेच चालू झालं की मला हे लाव, मला ते लाव. ठेवते तर एक थोडा वेळच, पण तरीही तिला हवं असतं. तर असो, हे ऑर्गनाईज झालेलं आहे, थोडंसं मनाला शांती मिळालेली आहे. तर संध्याकाळचं रुटीन जे आहे ना ते इतकं रिलॅक्स झालेलं आहे ना, म्हणजे एकदम निवांत चालू आहे. मुलांना स्नॅक्स म्हणून देण्यासाठी बरेच काय काय ऑप्शन्स आहेत, जसं की म्हणजे आंबे आहेत, आता आंब्याचा सीझन आहे म्हटल्यावरती आंबे तर हवेतच. आंबे आहेत, त्यांना पॉपकॉर्न्स वगैरे हवे असतील तर ते ठेवते. कधीतरी त्यांना खूप जास्त भूक लागलेली असेल तर मग रोल वगैरे देऊ शकते. असे बरेच काय काय ऑप्शन्स ठेवलेले आहेत. आणि अजून एक गोष्ट मला नेहमी क्वेश्चन येतो, तो म्हणजे घर कसं काय एवढं स्वच्छ, किंवा वस्तू कशा काय एवढ्या स्वच्छ. तर मला एकच गोष्ट सांगायची, की एखादी वस्तू जी आपण डेली वापरतो, जसं की पिठाला लावायचा हा जो डबा आहे ना, हा जेव्हा पण मला वाटतो की खराब होतो ना, तर तो लगेच मी डिशवॉशरमध्ये क्लीन करून घेते. तर असं आपली छोटी छोटी जी कामं आहेत ना ती माझ्या डेली रुटीनमध्ये मी ठेवते. जसं की तूप संपलं तुपाच्या डब्यातलं, तर ते लगेचच घासून मगच नंतर त्याच्यामध्ये नवीन जे तूप आहे ते रिफिल करून घेते. आणि जरी घरी तूप बनवलं ना तरी बाहेरचं तूप लागतं, कारण तूप कन्झ्युम करायला बरंच काय काय, म्हणजे चहामध्ये ज्याच्यामध्ये लागेल त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये तूप असतं, त्याच्यामुळे तूप मला विकतचं घ्यायलाच लागतं. आणि थोडीशी भाजी राहिली होती, ती मी पटकन म्हटलं ओव्हनमध्ये गरम करून घेते. खाल्ली नाही खाल्ली तरी माहिती नाही, पण गरम करून ठेवलेली बरी त्याच्यामुळे. आणि नंतर म्हटलं पटकन एक अर्धा तासात जेवण होईल असा काहीसा प्लॅन होता माझा. तर जेव्हा असं काही असतं की म्हणजे मला काही काम करायचं नाही आहे, किंवा एखादी भाजी राहिलेली आहे, तर मग संध्याकाळी रसाभाजी एखादी बनवली की ती भाकरीसोबत पण होते आणि भातासोबत पण होते. तर मग अशा टायमाला मला आठवते ती म्हणजे मसूर. तर मसूरची आमटी आणि तांदूळ जो आहे ना तो एकत्र कुकरमध्ये लावला ना तर आपलं भरपूर मोठं काम होतं. तर हे जे तांदूळ किंवा डाळ धुतलेलं जे पाणी आहे ना ते मी नेहमी काढून ठेवते जेव्हा पण मला जमेल तेव्हा. आणि हे जे पाणी आहे ना हे झाडांना खूप चांगलं असतं, जे की मी म्हणजे नेहमी सांगतच असते माझ्या व्हिडिओजमध्ये, पण म्हटलं आत्ता लक्षात आलेलं आहे तर शेअर देखील करावं.
तर जेव्हा पण माझा डाळ भाताचा कुकर म्हणा किंवा जेव्हा मी मसूरची आमटी आणि भात लावते ना कुकरला, तेव्हा मी मसूरची जी आपली फोडणी आहे, ज्याला व्यवस्थित असा कांदा परतून घ्यायला लागतो, त्याची सगळी तयारी मी माझा कुकर होईतोपर्यंत करून घेते. म्हणजे एक अर्ध्या तासातच जेवण होऊन जातं. कारण आमचा संध्याकाळचा जो जेवणाचा टायमिंग आहे ना, तो खूप लवकरचा आहे. म्हणजे 7:30 ते 8मध्ये आमचं जेवण होतं. सो म्हणून म्हणजे संध्याकाळी जरी स्पृहाला मी खाली घेऊन गेली ना, तर मला पटकन घरी येऊन सगळं जेवण बनवायचं असतं. सो त्यासाठी अशा काही काही गोष्टी संध्याकाळी मी खूप रिलॅक्स ठेवते. म्हणजे दिवसभराचं मुलांना जे काही त्यांना आवडतं ना, त्या गोष्टी मी बनवत असते. तर कुकरच्या सगळ्या शिट्ट्या होईतोपर्यंत इथे सगळी मसूरची जी तयारी आहे ती मी करून घेतली आणि कुकर माझा थंड होईतोपर्यंत मी फोडणी देखील करून घेतली. कारण कांदा परतायला आपला बराच वेळ जातो. तर मी जसं सांगितलं की मुलांना जे काही आवडतं ना, ते मी सगळं काही त्यांना दिवसभरामध्ये बनवून देते. फक्त संध्याकाळचं जे माझं रुटीन आहे ना, ते मग मी मला जितकं इझी पडेल जेवण बनवून आवरून निवांत आराम करायला तितकं मी करते. बाकी मग नंतर मग मुलांना जे काही आवडतं त्या खूप रेअरली अशा गोष्टी आहेत की मग ते बनवलं तर मग मी जेवण जास्त काही बनवत नाही. असं थोडंसं संध्याकाळचं रुटीन आहे ना, मी रिलॅक्स ठेवते. बघा माझा पूर्ण कांदा परतून झालेला होता. त्याच्यानंतर माझा कुकर थंड झाल्यानंतर मी डाळ काढली आणि लगेचच त्याला फोडणी टाकून घेतली. म्हणजे इतकं जे मोठं काम होतं ना, म्हणजे ज्याला खूप वेळ लागत होता ना, ते एकदम पटकन झालं. आणि इथे एक साईडला मी लगेचच दूध जे आहे ना, ते मी गरम करून घेतलेलं आहे. तर ते कशासाठी ते तर मी तुम्हाला पुढे सांगेनच. तर ते माझं जोपर्यंत काम होतं तोपर्यंत दूध तापून थंड होईल जेवण वगैरे झाल्यानंतर. जी काही पुढची तयारी आहे ना, ती मी शेअर करते. आणि जेवण झाल्यानंतर मेन म्हणजे मी पहिला ओटा पूर्ण पुसून घेते आणि मग माझं जेवण व्यवस्थित झाल्यानंतर भांडी जी आहेत ना ती मी डिशवॉशरला लावून घेते आणि मगच पुढची जी सकाळची तयारी आहे ना ती मी करून घेते. तर दूध तापवलं होतं ते तर एकतर स्पृहासाठी आणि बाकीचं जे दूध आहे ना, जे काही राहतं ते सगळं दूध मी दह्यासाठी घेते आणि दही डेली कन्झ्युम होतं आहे, त्याच्यामुळे डेली लावायला लागतं आहे. आणि हां, जे दह्याचं माझं भांडं आहे ना, 2 भांडी आहेत, मी अल्टरनेट तरी वापरते. नाहीतर तुम्ही जर दही सेम त्याच भांड्यामध्ये तसंच लावत असाल, तर ते खूप आंबट होतं. त्याच्यामुळे नेहमी मी दही फ्रेश लावते ना, तेव्हा मी भांड्यामध्ये जे काही दही आहे ते काढून घेते आणि स्वच्छ धुवून मग नंतर त्याला दही लावते. नाहीतर 2 भांडी ठेवलीत तर बेटरच आहे, म्हणजे घासायची गरज पडत नाही. तर मी डाळ आणि तांदूळ जे आहेत ना, ते मी भिजवले होते दुपारी, तर ते मी वाटून घेते आणि आता खूप कमी क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे. कारण मला एक खूप अशी निगेटिव्ह कमेंट आली होती शॉर्ट्सला, की तुमचं नेहमी पीठ बाहेर येतं. तर म्हटलं चला बघूया यावेळेस थोडंसं कमी लावून बघूया. तर ते मी छान आता वाटून घेते. कारण मुलांना आहे ना आता खूप जास्त प्रमाणामध्ये बनवायला लागत नाही. तर त्यांना फक्त ब्रेकफास्टपर्यंत आणि स्पृहाला टिफिनमध्ये देण्यापर्यंत झालं ना पीठ, तरी देखील इनफ होतं. सो तेवढ्याच प्रमाणामध्ये मी पीठ जे आहे ना, ते इडलीचं बनवून घेतलेलं आहे. तरी ह्याचे मी डोसे बनवणार आहेत. कारण तिला तर मी नेहमी सांगते, की जे हे इडलीचं बॅटर आहे ना, ते मी एकदम बंद पॅक अशा डब्यामध्ये, जसं की कॅस्ट्रॉल हा बेस्ट ऑप्शन आहे आणि मस्त ओव्हनमध्ये पॅक करून ठेवला किंवा कपडा गुंडाळून कोणत्याही कॅबिनेटमध्ये ठेवलं, तर ते व्यवस्थित पीठ फुलून जातं. आणि बघा मी किती फास्ट हे जे बॅटर आहे ना, ते मी मिक्स केलेलं आहे. त्यानंतर जरी उपवास नसेल तरी मी आता ब्रेकफास्टमध्ये मुलांना साबुदाणा जो ऑप्शन आहे ना, तो मी ॲड केलेला आहे. म्हणजे मला असं वाटतं की ब्रेड वगैरेपेक्षा, कारण आठवड्यातून एकदा ब्रेड खाण्यापेक्षा साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याचे वडे चांगले राहतील. सो त्यासाठी मी म्हणजे विचार केला की आपण हे ॲड करून बघूया ब्रेकफास्टमध्ये. आणि असंही माझ्या मुलांना खिचडी वगैरे हा प्रकार आहे तो खूप आवडतो. तर नेक्स्ट डेची जी व्हिडिओ आहे ना, म्हणजे याचं आपण काय काय करू शकतो, म्हणजे थोडंसं मील प्लॅनिंग करू शकतो, तर ते मी शूट करून ठेवलेलं आहे. तर ती व्हिडिओ देखील मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन. तर इथे मी राजमा देखील भिजवून ठेवलेला आहे. तुम्ही राजमा भिजवून उकडून फ्रीजमध्ये देखील ठेवलात ना, तरी तो आठवड्याभर तरी राहू शकतो. आणि मग जेव्हा आपल्याकडे काही ऑप्शन नसतो ना, तेव्हा पटकन मुलांना आपण राजमा राईस जो आहे ना, तो बनवून देऊ शकतो. सो एक साईडला मी इथे बदाम देखील भिजवून घेतलेले आहेत.
तर सांगू का, ही खूप छोटी-छोटी प्लॅनिंग आहे. पण माहिती आहे का, आपण ही जेव्हा करतो ना, तेव्हा आपली सकाळ आहे ना, ती खूप घाई-गडबडीमध्ये होत नाही. तर मला तरी असं वाटतं, की थोड्याफार तरी गोष्टी आपण संध्याकाळच्या प्लॅन केल्या ना, की आपली सकाळ जी आहे ना, ती थोडीशी रिलॅक्स जाते. जर आपलं जेवणच काय बनवायचं हेच डिसाईड नसेल ना, तर मग तिथे आपला खूप जास्त वेळ जातो. तर इथे मी दह्यासाठी एक ऑब्झर्व केलं, की जेव्हा तुम्ही एकदम नॉर्मल रूम टेम्परेचरचं दूध घेतलत ना दह्यासाठी आणि व्यवस्थित मिक्स केलत ना, तर दही छान बनतं. एवढ्या गरमीमध्ये जर थोडंसं देखील कोमट दूध जर घेतलं ना, तर ते दही जे आहे ते चिकट बनतं. सो त्यासाठी मी नॉर्मल दूध घेतलं होतं. आणि हो, सगळ्यात शेवटी पण मॅन्डेटरी असं झालेलं आहे ते म्हणजे संध्याकाळीच मी माठ जो आहे ना, तो पूर्ण भरून ठेवते, ज्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी पूर्ण सकाळपासून दुपारपर्यंत पाणी थंड मिळतं. तर ही सगळी तयारी मी संध्याकाळी अशी करून संध्याकाळची झोपते. थोडी तयारी केली ना, की सकाळी मात्र चिडचिड होत नाही, रिलॅक्स आपलं असं रुटीन चालू होतं. तर ही आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चलो बाय.